पिंजरा पिंजरा रे. म्हणजे खरं तर तुम्हाला मी भेटायला आलोय, पण तुझ्याशी एका विषयावर बोलायचं. कोणता विषय? पंढरीचा. पंढरीचा काय? वीर, मी असा विचार करतोय की मी पंढरीला दत्तक घ्यावं. म्हणजे बघ, तुला चालत असेल तर. गोरख दादा, तुझा विचार खरंच खूप चांगला आहे, पण खरं सांगू तर म्हणजे हे मी कसं सांगणार? पंढरीबद्दल आमची पण एक खूप वेगळीच अटॅचमेंट झाली. म्हणजे त्याला विचारून बघूया त्याला काय वाटतं. अरे, मी त्यालाच विचारलंय. त्यालाही या गावातच राहायचंय. तसं असेल तर मग मी काय बोलणार ना. म्हणजे ठीक आहे, त्याची हरकत नसेल तर माझीही काहीच हरकत नाहीये. खरं सांगू तर तो आमच्याकडे राहिला काय, तुझ्याकडे राहिला काय, दोन्ही सारखंच. तसं नाहीये वी. अरे म्हणजे हे दत्तक वगैरे घ्यायच्या आधी तुम्हाला विचारणं मला महत्वाचं वाटलं ना, म्हणून विचारलं. नाही, बरोबर आहे तुझं. कारण गेल्या काही महिन्यात ना पंढरी आमच्या परिवाराचा पण एक असा महत्वाचा सदस्य झालाय की आमच्यापासून जर तो दूर होणार असेल तर आनंदीलाही समजावं लागेल आपल्याला. हे घ्या काका, तुम्ही इथे आहात, मी घरभर शोधते तुम्हाला. आनंदी, बरं झालं तू आलीस. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. बोला ना, काय बोलायचंय? पंढरीबद्दल. आनंदी, अगं मी पंढरीला दत्तक घ्यायचा विचार करतोय. म्हणजे नाही, त्याची काय गरज आहे काका? तो काही कोणी अनाथ नाही, माझा भाऊ आहे तो. बरोबर आहे तुझं आनंदी, पण गोरख दादा काय सांगतो ते ऐकून तर घे. आणि तसंही पंढरीने आपल्याला सांगितलं ना की त्यालाही गावातच राहायचं, म्हणजे मुंबईला यायचं नाहीये म्हणून. नाही, पण त्याचा प्रश्न येतोच कुठे? इतके दिवस माझ्या बरोबर राहत होता ना. आता काय झालंय त्याला? आनंदी, अगं मी त्याचाच विचार मांडतोय. अच्छा, आता आता अचानक त्याला असं वाटायला लागलंय का? काका, इतके दिवस त्याच्याशी मोठ्या बहिणीसारखी वागत होते. त्याची काही किंमतच नाहीये का? आनंदी, हे बघ. ए आनंदी, वाटलंच होतं हेच.
काय झालं? तुला काय घेणं आहे? म्हणजे पंढऱ्या, तुला जिकडे जायचं तिकडे जा, जिकडे राहायचं तिकडे राहा. अजिबात माझ्यासोबत येऊ नकोस. अगं आनंदी, काय झालंय रडायला? तुला काय करायचंय पंढऱ्या? काय फरक पडतो तुला? मी तिची कोणी लागतच नाही ना. काय संबंध आहे आपला? जा तू. आनंदी, आनंदी असं नको ना बोलूस तू. मी फक्त बोलतीये, तू करून दाखवतोयस पंढऱ्या. मी असं काय केलं आता? जाऊन विचार तू काय करतोयस ते. बाजूला हो. आनंदी, अजिबात हात लावायचा नाहीये मला. जा जा पंढऱ्या. जा. रे वीर, काय करायचं आता? अरे पंढरीच्या भविष्याचा विचार करून तर मी निर्णय घेतोय ना. आनंदीला कसं समजावू? काय रे पंढरे, काय झालं? आनंदी काय बोलली का तुझ्याशी? काहीच नाही. चिडली आहे माझ्यावर. बघितलं, सांगितलं होतं ना मी. पण वीर दादा, ती इतकी माझ्यावर का चिडली आहे? काय सांगू पंढरे, माझी बायको आहेच अशी, अतिशय इमोशनल. आनंदी माझी बहीण आहे आणि तिला दुखवायचं नाहीये मला. हे बघ पंढऱ्या, हीच तर तुझी खरी कसोटी आहे. पंढरी, तुझ्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येणार आहेत जेव्हा तुला एखादा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्या निर्णयावर ठामही राहावं लागणार आहे, इतरांना न दुखवता. म्हणूनच म्हणतोय, तुला जो निर्णय घ्यायचा तो घे, पण त्यावर ठाम राहा. पंढरे, बघ, तुला आता ठाम राहिलंच पाहिजे. नाही म्हणजे जर तुला या गावात राहायचं असेल ना तर. हो गोरख काका, मला इथेच राहायचंय. मुंबई सोडून मी कुठेही राहायला तयार आहे. आणि हे बघा ना गोरख काका, म्हणजे सगळे लोक मुंबईला पळत जातात आणि मग या गावात कोण राहणार आहे? वा, नाही बोलता बोलता फार छान मुद्दा मांडलास तू. पंढऱ्या, ही तुझी परीक्षेची वेळ आहे असं समज. आनंदीला न दुखावता तिच्याकडून होकार मिळव बाबा. गोरख दादा, निदान तुमच्यामुळे मला जरा धीर मिळाला. आता जातो आणि होकार मिळवून येतो. हा, नुसता होकार नाही, हसत हसत होकार मिळवतो. वा, शाबास. जा पंढरी, माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. हे बघ आनंदे, मला तुला दुखवायचं नव्हतं, पण माझं म्हणणं तरी ऐकून घे ना. मला सगळं कळलंय तुझं म्हणणं पंढऱ्या. फार मोठा झालायस ना तू. सगळं ठरवता येतं स्वतःला. आता राहायचंय ना तुला, राहाय. मी मी अजिबात अडवणार नाही तुला. हे बघ आनंदे, मी इथे का राहतोय माहितीये का? म्हणजे माझे आई वडील पण याच गावात राहायचे आणि हा, आणि माझं या गावावर खूप प्रेम आहे ग. आणि माझे सगळे ओळखीचे याच गावात राहतात ना. आणि हे बघ, मला जर का तुझी आठवण आली ना तर मी येईन ना तुला भेटायला. मी बोलवलंय का? पण मी नाही बोलवलेलं तुला. अजिबात यायचं नाही माझ्याकडे. मी येऊनच देणार नाही. ठीक आहे, तुझी जर का हीच उत्तर असतील तर मी गोरख काकांना जाऊन सांगतो मी राहतो आनंदी बरोबर, मला नाही राहायचं इथे, मी जातो. हा बस, लगेच एवढं करायला नकोय. आता म्हणजे तुझ्यासाठी केलं आनंदी.
पंढऱ्या, तुला तुला इथं राहायचं असेल तर राहा, पण तू माझ्या बरोबर नाहीयेस नाही ही कल्पनाच मला सहन झाली नाही. आनंदे, वाईट तर मलाही वाटतंय, पण हे बघ आनंदे, एकच लक्षात ठेव, तिकडे गेल्यावर पण अशी रडत बसू नकोस, कारण तिकडे मी नाहीये तुझे डोळे पुसायला. माझा विचार नको करू, स्वतःचा विचार कर आधी. मी ना गुलाबताईला सांगूनच ठेवणार आहे की याच्याकडनं नीट अभ्यास करून घे. आणि पंढऱ्या, एक लक्षात ठेवा, अजिबात हुंदडायचं नाही इकडे. खूप अभ्यास कर आणि खूप मोठा. पंढऱ्या, खरंच रे, तुझ्या रूपाने मला ना माझा धाकटा भाऊ मिळाला. तू नसतं तर काय झालं असतं माझं? काय झालं असतं म्हणजे दुसरं काय, तू नुसती मुळमुळ रडत बसली असतीस. मग तुमचं भांडण संपलंय असं समजू का आम्ही? काय बंधुराज, नाही, तुमच्या लाडक्या बहिणीने माझ्याकडे राहायची परवानगी दिली आहे ना तुम्हाला? हो, परवानगी दिली आहे, पण रडत रडत दिली आहे. हा, पण हे जास्त महत्वाचं आहे की परवानगी दिली आहे. हा, बस ना, किती बोलशील? नारकर, हे घ्या तुमची उरली सुरली थकबाकी, हा तुमचा पगार. हे घ्या. तात्यासाहेब, मला आता हर्ष वायूचा झटकाच येईल हो. नाही म्हणजे माझा उरला सुरलेला थकलेला पगार तुम्ही दिला इथपर्यंत ठीक आहे, पण आता हे समधी प्रॉपर्टीची जबाबदारीच तुम्ही माझ्यावर सोपवताय. माझं मन भारावून गेलंय हो. नारकर, तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून इतकी वर्ष काम केली, त्यामुळे आमच्या सगळ्या लाभाड्या तुम्हाला माहिती आहेत की. बरोबर, नाही म्हणजे मग तुमच्या पद्धतीने समज होईल बघा. तुम्ही टेन्शन घेऊच नका. अहो, 400 एकर जमीन व्याज खात खात 800 एकर करीन बघा. आम्ही सुधारायचं म्हणतो, तुम्ही आम्हाला नरकात टाकल्याचा बंदोबस्त करताय. म्हणजे अहो, म्हणजे आम्ही ऑलरेडी वाढवून ठेवलेले, ते आणखीन वाढवू नका. जे आहे ते जपा. हा, हे ऑर्गॅनिक शेती करा. ते मेंढी पालन, कुक्कुट पालन, शेळी पालन, आणि काय म्हणतात ते इमू पालन करा. शेतीचं महत्व समध्या गावकऱ्यांना समजावून सांगा. आणि दर आठवड्याला शेतीचा ताजा ताजा माल मुंबईला आमच्याकडे पोहोचला पाहिजे. नाही, पण मला सांगा, ते ताज्या ताज्या शेळ्या मेंढ्या मुंबईला ठेवणार कुठं तुम्ही? काय मेंढ्या नाही हो, ऑर्गॅनिक भाज्या पाठवतो. हा, बर बर बर. ताज्या ताज्या भाज्या आणि महिन्याभराचं व्याज येळेवर पोस्ट करीन बघा. नाही, नको, तुम्ही फक्त ताज्या भाज्याच पाठवा. आणि आमच्या काही देणेकरी आहेत, त्यांचं सगळं कर्ज माफ करून टाका. त्यांना म्हणावं, काही चुकलं माकलं असेल सॉरी. तात्यासाहेब, एक बोलू का? नाही म्हणजे अख्खं गाव तुम्हाला दुवा देईल बघा. नारकार, समजा यावर आमचं लक्ष असणार आहे, त्यामुळं मुठमुठ ज्वारी घरी घेऊन जाऊ नका. चोरायचं असेल तर अख्खं पोतच चोरा. पण नारकार, माझा समजा हिशोबावर लक्ष असणार आहे. मी काय रिटायर होणार नाही एवढ्यात. तेव्हा जर काय हिशोबामध्ये घपला केला तर तुम्ही लाथा बुक्क्या खाल माझ्या. आता लाथा बुक्क्याची तर सवय झाली हो मला. सवय कसलं, व्यसनच म्हणा की. आणि आतनं मधनं वेळ मिळाला तर लाथ घालायला ये जा गावाकडे. एवढा येळ नाही मला. तुम्हीच मुंबईला या लाथा बुक्का खायला. काही एसएमएस करू लाथा बुक्या तुम्हाला? नाही पण मला एक बोलू का?
एवढ्या लांब चाललाय, स्वतःला सांभाळो. येणार कर कर काय पण काळजी करू नका रे. आता आमची सोनबाई आम्हाला सांभाळ. धन्य धन्य ती जननी जिनं जन्माला घातला यो हिरा. आणि तात्यासाहेब माझ्याकडनं काय चुकलं असेल तर मला माफ करा. शतशिव नारकर आयुष्यमान हो. थोडा वेळ लागतोय सर, कारण सगळं वाइंड अप करून यायचं म्हटल्यावर, शिवाय सर माझे आई बाबा सुद्धा माझ्याबरोबर येत आहेत ना. आम्ही परत या गावात येऊ नाही येऊ काही सांगता येत नाही. राईट सर. हो सर, नक्कीच मी लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आय कीप यू इन्फॉर्म फॉर शुअर. थँक्यू. अनोळखी वाटेवर ओळखीचा भेटेवारा. अनोळखी वाटेवर ओळखीचा भेटेवारा. घडी भरा हरखतो प्रवासाचा क्षीण सारा. वीर, माझी मेहंदी केवढी रंगली आहे ना. याचा अर्थ माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. नव्या उन्हाचा बहारा. पाऊस पायासा त्रास हृदयासा. ही कशी आस चालण्याची. गाणं ओठात प्राण कंठात. रीत विपरीत मैफिलीची. रीत विपरीत मैफिलीची. इंजरा